पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें. हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे. ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें. नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती आहे, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. आजचा विषय आहे दुसऱ्या पक्षाची घराणेशाही. भाजपची ही घराणेशाही नाही का? राज्यात नगरपालिका, नगर परिषदा आणि काही दिवसातच महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष या निवडणुकीत जोमाने उतरला आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या कुटुंबातील मंडळींना सुद्धा या निवडणुकीत आपली कंबर कसली आहे. तसेच हौसे नवसे गवसे जणू काय यांच्या अंगात वारं आलं की काय असं आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. गल्लोगल्लीत मिळत आहे, गल्लोगल्ली पाहायला मिळणार आहे. राज्यात राजकारणातील घराणेशाहीवरून भाजप नेहमीच दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर घराणेशाहीचा आरोप करते, परंतु प्रत्यक्षात मात्र भाजपच संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचा प्रत्येक नेता आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊची बायको, पुतण्या, पुतणी यांना तिकीट वाटप करून निवडून सुद्धा आणते. मग ही घराणेशाही नाही तर काय? दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी जे केले तेच तुम्ही करत आहात. मग तुम्हाला घराणेशाहीचा आरोप करण्याचा अधिकार उरतो का? असाही सवाल विचारला जात आहे. भाजपची हाईट पहा. नांदेडच्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील 6 जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. विचार करा. भाजपची दुसरी हाईट पहा. नामदार जयकुमार रावल यांनी म्हणे जादू केली. काय जादू केली? महाराष्ट्रात भाजपचा पहिला नगराध्यक्ष बिनविरोध केला. त्यांनी आपल्या मातोश्री मासाहेब कुंवरताई रावल यांना नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आणले. ही जादू झाली का? तुम्ही सांगा, हा चॅप्टरपणा झाला? तुम्ही सांगा का हा चॅप्टरपणा झाला? म्हणून सवाल तर होणारच मंत्री साहेब. आपण 15-20 वर्षापासून आमदार आहात. तुम्हाला या मतदारसंघाच्या लोकांनी 15 ते 20 वर्षापासून सारखं निवडून दिलं. तुम्हाला 2 वेळा मंत्री केलं. अशा तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर का तुम्ही जादू केली असेल तर 15-20 वर्षापासून तुम्ही हातचलाकी करत आहात. यात काही मोठे नवल नाही. या जादूमध्ये स्वार्थपणाचा वास येत आहे. हे काही जनतेला कळत नाही. म्हणून पुन्हा सवाल असा उभा राहतो की कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे लावायचे, कार्यकर्त्यांनी फक्त खुर्च्या लावायच्या, कार्यकर्त्यांनी फक्त तुमच्या नावाच्या जोरजोरात घोषणा द्यायच्या, कार्यकर्त्यांनी फक्त पोस्टर लावायचे, कार्यकर्त्यांनी फक्त तुमचा प्रचार प्रसार करायचा, कार्यकर्त्यांनी फक्त अंगावर गुन्हे घ्यायचे, कार्यकर्त्यांनी फक्त आणि फक्त तुम्हाला निवेदन द्यायचे, कार्यकर्त्यांनी फक्त अंगावर गुलाल उधळायचा, गुलाल टाकायचा आणि तुमच्या विजयाच्या आनंदामध्ये तुम्ही लावलेल्या डीजेवर नाचायचे. नगराध्यक्ष म्हणून तुमच्याच घरातला पाहिजे. आमदार म्हणून तुम्हीच पाहिजे. मग कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे मंत्री साहेब? तुम्ही ज्या दोंड्याच्या शहरात राहतात त्या दोंड्याच्या शहरात एकही मायचा लाल नगराध्यक्ष होण्याचा लायकीचा नाही. म्हणजे सर्व सत्ता तुमच्या परिवारातच पाहिजे का? म्हणून असा सवाल उभा राहतो. असे कार्यकर्ते हे जीवनभर करत असतील तर खुशाल करा. म्हणून माझा सवाल आहे SC ST OBC आहे या कार्यकर्त्यांना, या भामटेगिरीला कंटाळले नाही का? या स्वार्थगिरीला कंटाळले नाही का? या चॅप्टरगिरीला कंटाळले नाहीत का? उबगले नाहीत का? कधी उघडणार तुमचे डोळे? या नेत्यांच्या मागे पुढे फिरायला कधी कंटाळणार? यांच्या चालबाजपणाला कधी उबगणार आहात? कधी तुमचे डोळे उघडणार आहात? असो, तुर्तास इथंच थांबूया. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.